हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड केमिस्ट्री लेसन नंबर 2 दॅट इज इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि त्यामधला आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स हा टॉपिक आपण फिजिक्समध्ये पण पाहिला आहे, त्याचे रूल्स पण आपण फिजिक्समध्ये पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हा टॉपिक जास्त अवघड जाणार नाही. सो आता या 3 पिरियड्समध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट पिरियडमध्ये मेजरमेंट किती आहे, अप्रॉक्सिमेटली 10.0 आणि त्याच्या पुढे 1 लाईन म्हणजे त्याच्या पुढे 1 मेजरमेंट एक्स्ट्रा आहे. ओके, सो 10.1 या ठिकाणी असू शकतं. त्याच्यानंतर जर आपण सेकंड पिरियडमध्ये पाहिलं तर या ठिकाणी पूर्णतः 10.1 येऊ शकतं, इथे 10.15, इथे 10.1, या ठिकाणी 10.2. सो असे काही मेजरमेंट्स यामध्ये येणार आहेत. जसं की या मेजरमेंट्सचा वापर आपण ॲक्युरेसी आणि प्रिसिजन फाइंड आउट करण्यासाठी केला होता. आता आपण तोच सिग्निफिकंट फिगर्ससाठी पण करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे 10.15, 10.1, 10.2 हे जे 0.2, 0.1 आहे ते बदलतं आहे. ओके, 10 तर कन्फर्म आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्ही कुठेही मेजरमेंट केलं तिघांमध्ये पण तर 10 कन्फर्म आहे, 10चा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त 10.1 आहे का 10.2 आहे हे कन्फर्म नाही आहे, म्हणजे 0.1, 0.2 या पॉईंटमध्ये काहीतरी गोंधळ आहे, बाकी सगळं बरोबर आहे. ओके, सो हा जो काही गोंधळ आहे तो कशामुळे होतो आहे तर अनसर्टॅनिटी इन मेजर्ड व्हॅल्यू लीड्स टू अनसर्टॅनिटी इन कॅल्क्युलेटेड रिझल्ट. मग जेव्हा याच्यामध्ये काहीतरी अनसर्टॅनिटी आहे 0.1, 0.2ची तर याच्यामुळे काय होणार आहे, जे आपले फायनल रिझल्ट्स असणार आहेत तर त्यामध्ये पण अनसर्टॅनिटी येणार आहे. ॲग्री. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की अनसर्टॅनिटी इन अ व्हॅल्यू इज इंडिकेटेड बाय मेन्शनिंग द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन दॅट व्हॅल्यू. मग आता या ठिकाणी अनसर्टॅनिटी आहे आपल्याला माहिती आहे, पण आपण हे रिप्रेझेंट कसं करणार की बाबा या व्हॅल्यूमध्ये अनसर्टॅनिटी आहे. तर त्यासाठी आपण जेव्हा रीडिंग फाइंड आउट करणार तेव्हा आपण असं लिहिणार की 10.0 प्लस मायनस 0.1 ml. याचा अर्थ काय होतो की याच्यामध्ये 10.2 मेजरमेंट आहे किंवा 10.2 लिक्विड जे पण आहे ते 10.2 आहे. ओके, हे आपण सांगतोय, पण त्याच्या पुढे 0.1 ॲड केल्यानंतर काय होईल. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं 10.2 प्लस 0.1 जर आपण ॲड केलं यू विल गेट 10.3. म्हणजे जेव्हा आपण असं सांगतोय की 10.2च्या प्लस 0.1 असेल तर याचा अर्थ 10.2 पण व्हॅल्यू असू शकते किंवा 10.3 पण असते. आता दुसऱ्या साईनचा जर आपण वापर केला 10.2 मायनस 0.1 तर याचा अर्थ काय होतो 10.1. म्हणजेच याचा अर्थ काय की 10.2 पण व्हॅल्यू असेल किंवा 10.1 पण असेल. म्हणजे एकूण काय तर ही जी व्हॅल्यू आहे जी पण तुम्हाला फायनल व्हॅल्यू आहे तर ती एकतर 10.2 असेल, 10.2 प्लस 1 असेल किंवा 10.2 मायनस असेल. या तिन्ही व्हॅल्यूजपैकी काय पण कोणतीही एक व्हॅल्यू तुम्हाला याच्यामधून मिळणार आहे. ओके, सो हे जे आहे की अनसर्टॅनिटी जी आहे ती आपण अशा पद्धतीने दाखवतो. सो आता या ठिकाणी लिस्ट काउंट काय आहे ह्या बुलेटवरती. लिस्ट काउंट म्हणजे काय, लिस्ट काउंट म्हणजे आपण कमीत कमी किती मेजर करू शकतो. जर आपण आपली 15 सेंटीमीटरची पट्टी जर घेतली तर त्यामध्ये आपण कमीत कमी 1 मिलीमीटर मेजर करू शकतो. ओके, कारण 1 मिलीमीटर असे 10 मिळूनच 1 सेंटीमीटर तयार होतो. सो त्या पट्टीमध्ये 1 मिलीमीटरचे पण मार्क्स असतात, म्हणजे जी आपली साधारण स्केल असते रेग्युलर स्केल तर त्या स्केलचा लिस्ट काउंट काय झाला 1 मिलीमीटर. त्याचप्रमाणे जर आपण हे ब्युलेट पाहिलं तर या ब्युलेटचा लिस्ट काउंट काय झाला 0.1 ml. ओके, दॅट इज 0.1 ml. म्हणजेच या दोन लाईन्स जर आपण पाहिलं छोट्या छोट्या, या दोन लाईन्समधला गॅप काय असणार आहे 0.1चा असणार आहे, 0.1 mlचा. ओके, सो लिस्ट काउंट आहे 0.1 ml आणि त्यामुळे आपण या ठिकाणी प्लस मायनस 0.1 घेतलं आहे, कारण 0.1पेक्षा कमी तर होऊ शकणार नाही कारण लिस्ट काउंटच तो आहे. ओके, सो नेक्स्ट हिअर इट इज सेड दॅट द लास्ट डिजिट 2 इन द रीडिंग इज अनसर्टन. सो हे जे लास्ट डिजिट आहे दॅट इज 0.2 तर ते कसं आहे अनसर्टन आहे आणि इट्स अनसर्टॅनिटी इज प्लस मायनस 0.1 आणि ती अनसर्टॅनिटी किती आहे, एकतर प्लस 0.1 असेल किंवा मायनस 0.1 असेल. ओके, ऑन दी अदर हँड द फिगर 10 इज सर्टन. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा 10 मात्र सर्टन आहे. 10मध्ये काही वाद आहे का की ते 10 किंवा 9 येईल असं काय का, नाही, 10 कन्फर्म आहे. फक्त एवढंच फरक आहे की 0.2 येईल का 0.3 येईल का 0.1 येईल. ओके, म्हणजे या ठिकाणी 10 कसं आहे सर्टन आहे आणि कन्फर्म आहे. The significant figures in a measurement or result are the number of digits known with the certainty plus one uncertain digit. मग जेव्हा आपण सिग्निफिकंट फिगर्स लिहितो तर सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय तर सर्टन फिगर्स म्हणजे याच्यामध्ये काय होतं 10, म्हणजे हे काय आहे सिग्निफिकंट फिगर आहे का, आहे. ओके, सो जेव्हा आपण सिग्निफिकंट फिगर्स लिहितो तेव्हा त्यामध्ये काय असतं सगळे सर्टन डिजिट्स असतात आणि प्लस 1 नॉन सर्टन असतं.
सॉरी नॉन सर्टन नसतं, अनसर्टन असतं. ओके, सो सगळे सर्टन डिजिट्स आणि +1 अनसर्टन डिजिट त्याच्यामध्ये जेव्हा आपण घेऊ तेव्हा ते कसं होणार आहे, नंबर्स सिग्निफिकंट नंबर तयार होणार आहे. ओके, सो जसं की जर आपण या ठिकाणी पाहिलं 10.2 जेव्हा आपण घेतोय तर आता या ठिकाणी सिग्निफिकंट डिजिट्स किती आहेत, 1, 2 आणि 3. ओके, या ठिकाणी सिग्निफिकंट डिजिट्स किती आहेत, 3, कारण 1 आणि 0 काय आहे, सर्टन आहे, आणि अनसर्टन कोणतं आहे, दॅट इज 2. ओके, सो याचा अर्थ काय की जेव्हा आपण सिग्निफिकंट फिगर्स लिहितो तेव्हा 2 आपण सर्टन डिजिट्स घेतो आणि 1 आपण अनसर्टन डिजिट घेतो आणि असं मिळून आपलं काय तयार होतं, सिग्निफिकंट फिगर तयार होतं. So in a scientific experiment, a result is obtained by doing calculations in which value of a number of quantities measured with equipment of different list counts are used. आणि जेव्हा आपण एक्सपेरिमेंट्स करतो तेव्हा आपण बरेचसे कॅल्क्युलेशन्स फाइंड आउट करतो किंवा बरेचसे रिझल्ट्स आपल्यासमोर येतात, तर तेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे असे इक्विपमेंट्स वापरतो की ज्यांचा लिस्ट काउंट वेगवेगळा असतो. आपण स्केल वापरली, लिस्ट काउंट वेगळा आहे. आपण दुसरं एखादं इन्स्ट्रुमेंट वापरलं, लिस्ट काउंट वेगळा आहे. ओके, सो मग जेव्हा आपण कॅल्क्युलेशन्स करतो तेव्हा आपल्याला काही रूल्स फॉलो करावे लागतात सिग्निफिकंट फिगर्ससाठी. सो ते रूल्स कोणते आहेत तर ते आता आपण बघूयात. खूप मोठी लिस्ट आहे रूल्सची, बट एवढं तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे कारण याच्यापैकी बरेचसे रूल्स आपण यादीपासून वापरतोय. ओके, सो काही नवीन रूल्स आहेत ते फक्त लक्षात ठेवायचे आहेत, बाकीचे रूल्स असेच आहेत. सो फर्स्ट आहे की ऑल दी नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. नॉन झिरो म्हणजे काय, ज्यामध्ये झिरो नाही आहे असा. मी कोणता पण डिजिट घेते 1869.5. ओके, याच्यामध्ये कुठे झिरो आहे का, नाही, म्हणजे कोणताही झिरो याच्यामध्ये नाही आहे. याचा अर्थ 1, 2, 3, 4, 5 या पूर्ण नंबरमध्ये 5 डिजिट्स कसे आहेत, सिग्निफिकंट आहेत. ओके, सो सगळे नॉन झिरो कसे असतात, सिग्निफिकंट असतात. बरं, मग आता एखादा झिरो आला तर काय करायचा, तर त्या झिरोसाठी पुढचे सगळे रूल्स. या ठिकाणी तुम्ही हे एक्झाम्पल पण कन्सिडर करू शकता. या ठिकाणी कुठेही झिरो नाही आहे, 5 डिजिट्स आहेत, 5ही डिजिट्स कसे आहेत, सिग्निफिकंटमध्ये येणार आहेत. आफ्टर दॅट ऑल झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे सपोज की माझ्याकडे एक डिजिट आहे 12007. ओके, 120.07. आता यांनी काय सांगितलेलं आहे, असे झिरोज की जे नॉन झिरोजच्या मध्ये येत आहेत. आता या ठिकाणी 7 आहे आणि या ठिकाणी 2 आहे किंवा या ठिकाणी 12 आहे. सो 2 आणि 7 हे कसे आहेत, नॉन झिरो आहेत. सो नॉन झिरोच्या मध्ये जर झिरो येत असतील, 2 नॉन झिरोच्या मध्ये जर झिरो येत असतील तर ते झिरोज सिग्निफिकंट आहेत. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 सिग्निफिकंट डिजिट्स या ठिकाणी प्रेझेंट आहेत. ओके, सो जर झिरोज 2 नॉन झिरोच्या मध्ये येत असतील तर ते सिग्निफिकंट आहेत. या ठिकाणी पण 3 झिरोज आहेत आणि तिन्ही पण नॉन झिरोच्या मध्ये येत आहेत. सो देअरफॉर हे तिन्ही कसे आहेत, सिग्निफिकंट आहेत. याचा अर्थ या ठिकाणी एकूण 6 सिग्निफिकंट फिगर्स प्रेझेंट आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट, झिरोज ऑन द लेफ्ट ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे काय, आता या ठिकाणी जर आपण नंबर घेतला, बुकमधलाच नंबर मी घेतलेला आहे, 0.025 हा आपला नंबर आहे. सो आता या नंबरच्या आधी जर आपण पाहिलं, हे जे सगळे झिरोज आहेत कुठले, डेसिमल पॉईंटच्या आधीचे. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला एक झिरो आहे, त्यासोबतच हा जो पहिला आहे नॉन झिरो याच्या आधी पण एक झिरो आहे. तर हे दोन्ही झिरोज आपण कन्सिडर करणार नाही. पहिला झिरो का नाही, तर तो डेसिमल पॉईंटच्या लेफ्टला आहे म्हणून. दुसरा झिरो का नाही, तर तो नॉन झिरोच्या आधी आहे म्हणून. ओके, एक नॉन झिरो नंबर आहे, त्याच्या आधी जर एखादा झिरो असेल तर तो आपण कन्सिडर करत नाही. सो या ठिकाणी पहिला झिरो आउट झाला का तर तो डेसिमल पॉईंटच्या लेफ्टला आहे. दुसरा झिरो आउट झाला कारण तो नॉन झिरोच्या आधी आहे. सो देअरफॉर या ठिकाणी दोन्ही झिरो गेले, राहिले काय फक्त 2 आणि 5. सो देअरफॉर या ठिकाणी फक्त 2च सिग्निफिकंट फिगर्स आहेत. नेक्स्ट जर आपण पाहिलं 0.005, या ठिकाणी पण पहिला झिरो गेला, का गेला तर हा डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला आहे म्हणून गेला. आणि हे 2 झिरोज गेले कारण हे नॉन झिरोच्या आधी आहेत. ओके, लेफ्ट हँड साईडला आहेत म्हणून गेले. सो हे तिन्ही पण झिरोज गेले, राहिलं काय फक्त 5. देअरफॉर या ठिकाणी फक्त 1च सिग्निफिकंट फिगर आहे, दॅट इज 5. झिरोज ॲट द एंड ऑफ अ नंबर आर सिग्निफिकंट. हे आपण काय पाहिलं की पहिल्यांदा जर झिरो असतील तर ते नॉन सिग्निफिकंट आहेत, पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नंतर झिरो असतील तर ते मात्र सिग्निफिकंट आहेत. नंतर म्हणजे काय, जर मी या ठिकाणी म्हणते 0.400 आहे तर हे झिरोज कसे आहेत, नंतर आहेत ना, नंबरच्या शेवटी आहेत. सो हे सिग्निफिकंट आहेत. हा झिरो ऑब्वियसली सिग्निफिकंट नाही आहे कारण हा पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला आहे. सो हा कट झाला. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं हे झिरोज कसे आहेत, सिग्निफिकंट आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी झिरो दिसलं की ते नॉन सिग्निफिकंटच पकडायचं असं काही नाही आहे. जर ते लेफ्ट हँड साईडला असेल तर नॉन सिग्निफिकंट, जर ते शेवटी आहेत, नंबरच्या शेवटी आहेत किंवा नंबरच्या राईट हँड साईडला आहेत तर ते सिग्निफिकंट आहेत. ओके, सो या ठिकाणी किती डिजिट्स आहेत, 3 डिजिट्स आहेत जे की सिग्निफिकंट आहे. नेक्स्ट सांगितलेलं आहे टर्मिनल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट इफ देअर इज नो डेसिमल पॉईंट.
जसं की मी तुम्हाला 0.400मध्ये सांगितलं की 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. मग तुम्ही म्हणाल माझ्याकडे फक्त 400 आहे, कुठेही डेसिमल नाही आहे, तर या ठिकाणी पण थ्री सिग्निफिकंट फिगर्स आहेत. तर नाही, हे चुकीचं आहे. मी काय सांगितलं, जर डेसिमल पॉईंट असेल, डेसिमल पॉईंटच्या नंतर नंबर असेल आणि त्या नंबरच्या जर शेवटी 0 असतील तर ते सिग्निफिकंट आहे. पण जर या ठिकाणी कुठेही डेसिमल पॉईंट नाही आहे तर मग हे 0 सिग्निफिकंट पकडता येणार नाहीत. मग फक्त या ठिकाणी एकच सिग्निफिकंट फिगर आहे, दॅट इज ओनली 4. ओके. मग या ठिकाणी टर्मिनल झिरोजचा अर्थ काय असतो? टर्मिनल झिरो म्हणजे 4च्या नंतर येणारे 0. इथे कुठेही डेसिमल पॉईंट नाही आहे, पण मी असे 4000, 4 लाख, 4 बिलियन काय पण लिहू, पण या ठिकाणी हे सगळे झिरोज नॉन व्हॅलिड आहेत. नॉन व्हॅलिड म्हणजे सिग्निफिकंट नाही आहेत. ओके. सो या ठिकाणी फक्त 4च सिग्निफिकंट येणार. पण जर याच्या आधी एक डेसिमल पॉईंट असेल तर पुढे सगळे येणारे 0 कसे येणार आहेत? सिग्निफिकंटमध्ये येणार आहेत. ओके. सो डिपेंड्स अपॉन डेसिमल पॉईंट आहे की नाही त्याच्यावर आपण सिग्निफिकंट फिगर्स ठरवणार आहोत. द मेजरमेंट्स हिअर इंडिकेट्स दॅट it is made on a weighing machine having least count of 0.0001. Significant figures also indicate in scientific notation by means of decimal point. सिग्निफिकंट फिगर्स आपण सायंटिफिक नोटेशनच्या मदतीने पण लिहू शकतो. सायंटिफिक नोटेशन म्हणजे काय, त्याच्या संदर्भाचे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स ऑलरेडी आपण सेकंड व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. सो फॉर एक्झाम्पल, द मेजरमेंट दॅट इज 400 ग्राम हॅज वन सिग्निफिकंट फिगर. जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कुठेही डेसिमल पॉईंट नाही आहे. डेसिमल पॉईंट नाही आहे याचा अर्थ हे सगळे नॉन टर्मिनेटिंग टर्मिनेटिंग झिरोज आहेत, ज्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला फक्त नंबरशी घेणं देणं आहे. नंबर काय आहे? 4. म्हणजे या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर काय आहे? ओनली 1. सो हिअर देअर इज ओनली 1 सिग्निफिकंट फिगर. द मेजरमेंट 4.0 मल्टिप्लाय बाय 102 हॅज 2 सिग्निफिकंट फिगर्स. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत आणि वेअर ॲज द मेजरमेंट 4.00 मल्टिप्लाय बाय 102 ग्राम हॅज 3 सिग्निफिकंट फिगर्स. या ठिकाणी मात्र 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके. इथे किती होते? 2च होते. इथे किती आहेत? 2 आहेत. ओके. आपण पॉईंट संदर्भात पाहतो, इथे किती आहेत? 3 आहेत. आपण पॉईंट संदर्भात पाहतो, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला जस्ट डेसिमल पॉईंट ज्यामध्ये आहेत ते नंबर बघायचे आहेत. या ठिकाणी फक्त 2च सिग्निफिकंट फिगर्स आहेत, दॅट इज 4 and 0. याच्यामध्ये फक्त 3 आहेत, दॅट इज 4.00. ओके. सो इन धिस वे अशा पद्धतीने आपण सिग्निफिकंट फिगर्स काउंट करतो. The zeros after the decimal point in these cases indicates the least count of the weighing machines, that is 1 gram, 0.1 gram, 0.01 gram respectively. म्हणजे जर आपण वेइंग मशीन घेतलं तर त्या वेइंग मशीनवरती किती कमीत कमी वेट असणार आहे? 0.1 ग्राम वेट असणार आहे. हे जेवढे झिरोज मी या ठिकाणी ॲड करेल तेवढे झिरोज मला काय सांगणार आहे की किती कमीत कमी लिस्ट काउंट आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट, in numbers written in significant notation all digits are significant. म्हणजे जर सायंटिफिक नोटेशनमध्ये आपण एखादा नंबर लिहितोय जसे की 6.022 मल्टिप्लाय बाय 10 to the power 23 काय आहे? आपला ॲव्होगॅड्रो नंबर. सो जर आपण एखादा नंबर सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहितोय तर या ठिकाणी सगळे नंबर्स कसे असतात? सिग्निफिकंट असतात. हे नाही पकडायचं, सिग्निफिकंटमध्ये हे नाही पकडायचं. तर तुम्ही म्हणाल 23 डिजिट सिग्निफिकंट आहेत, असं नाही. हे पॉवरवाले नाही घ्यायचे, बाकी उरलेले सगळे घ्यायचे. ओके. सो हे सोडून जे काय राहतील ते सगळे सिग्निफिकंटमध्ये येणार आहेत, दॅट इज 1 2 3 4. सो या ठिकाणी 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके. जसं की हा नंबर जर आपण पाहिला, ॲक्च्युअली हे 102 नसून 10 to the power 2 आहे. ओके. सो हे जर आपण पाहिलं तर यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 1 2 3 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके. सो इन धिस वे आपण सिग्निफिकंट फिगर्स काउंट करतो. नेक्स्ट आहे मगाशी पण या ठिकाणी 102 नाही आहे, सॉरी माय मिस्टेक, 10 to the power 2 आहे. ओके. सॉरी 10 to the power 2 आहे. ओके. सो एक मिस्टेक या ठिकाणी झाली आहे, ती करेक्ट करून घ्या. 10 to the power 2 आहे या ठिकाणी, 102 नाही आहे. थोडीशी टायपिंग करताना मिस्टेक आहे. सो या ठिकाणी 4.0 मल्टिप्लाय बाय 10 to the power 2 आणि या ठिकाणी 4.00 मल्टिप्लाय बाय 10 to the power 2. जसं की याच्याशी आपल्याला काय घेणे देणे नव्हतं, त्याच्यामुळे जास्त लक्ष द्यायची याच्याकडे गरज नाही आहे. जस्ट आपल्याला डेसिमलवाले नंबर्स पाहिजेत, याच्यामध्ये कुठे डेसिमल काय नाही आहे. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी सेम, इथे किती आहेत? 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. त्याचप्रमाणे जर आपण इथे पाहिलं, ॲक्च्युली हा नंबर 3.25 मल्टिप्लाय बाय 10 to the power -5 आहे. या ठिकाणी पण पॉवरवाला आहे, याला आपल्याला घ्यायचं नाही आहे. जस्ट या नंबरवरती फोकस करायचं आहे, दॅट इज या ठिकाणी 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके. सो इन जनरल अ क्वांटिटी मेजर्ड विथ अन इन्स्ट्रुमेंट ऑफ स्मॉलर लिस्ट काउंट विल हॅव मोर सिग्निफिकंट फिगर्स अँड विल बी मोर ॲक्युरेट दॅन वेन मेजर्ड विथ अन इन्स्ट्रुमेंट ऑफ लार्जर लिस्ट काउंट. सो आता हे एवढं मोठं सांगितलं, याचा अर्थ काय? यांनी एवढंच सांगितलेलं आहे की आपल्याकडे एखादा जेव्हा ऑब्जेक्ट आहे त्याचं मेजरमेंट काउंट करण्यासाठी
ज्याचा लिस्ट काउंट आहे, म्हणजे लिस्ट काउंट म्हणजे काय, ज्याचं मेजरमेंट सगळ्यात कमी असेल, ज्याचा लिस्ट काउंट सगळ्यात कमी असेल. आपण साधी स्केल घेतली तर त्याचा लिस्ट काउंट काय असतं 1 मिलीमीटर. म्हणजे 1 मिलीमीटर किंवा 2 मिलीमीटरचं ऑब्जेक्ट पण आपण या स्केलनी मोजू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने ज्याचा लिस्ट काउंट सगळ्यात कमी असेल तेवढं सगळ्यात जास्त आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स बघायला मिळतील, तेवढं सगळ्यात जास्त ॲक्युरेट आपल्याला मेजरमेंट मिळेल. ओके, म्हणजे जेवढं लिस्ट काउंट कमी असेल तेवढं सिग्निफिकंट फिगर पण परफेक्ट मिळणार आहेत आणि सोबतच ॲक्युरेट मेजरमेंट मिळणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत एक छोटंसं एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स फाइंड आउट करायचे आहेत. आता या ठिकाणी जर पाहिलं 4.6065 याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 4. कसे काय, या ठिकाणी जो 0 आहे तर तो 2 नॉन झिरोजच्या मध्ये आहे, त्याच्यामुळे आपण याला काउंट करणार. सो अशा पद्धतीने 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. नेक्स्ट 0.32 मध्ये जर आपण पाहिलं तर 0 कुठे आहे, लेफ्ट साईडला, काउंट होणार नाही, म्हणजे फक्त 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. नेक्स्ट जर पाहिलं 57.98 सगळे नंबर्स आहेत, नॉन झिरो आहेत, अकॉर्डिंग टू रूल 1 नुसार सगळे सिग्निफिकंट आहेत, म्हणजे 4 आहेत. नेक्स्ट 0.02 मध्ये पाहिलं तर सगळे झिरोज कसे आहेत, एक आहे तो लेफ्ट हँड साईडला आहे आणि एक आहे तो नॉन झिरोच्या आधी आहे. सो दोघं पण कट होणार, फक्त एकच सिग्निफिकंट फिगर आहे. आफ्टर दॅट याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत 4 आणि 0, कारण 0 कसं आहे लास्ट स्टेटला आहे, म्हणजे नंबरच्या शेवटी आहे. सो दोघं पण कसं आहेत सिग्निफिकंट आहेत. नेक्स्ट यामध्ये जर आपण पाहिलं तर 6 आहे, 1 2 3 4 5 6 7 सगळे नंबर्स कसे आहेत सिग्निफिकंट आहेत. हे 0 सिग्निफिकंट आहेत कारण नॉन झिरोच्या मध्ये आहेत आणि हा 0 सिग्निफिकंट आहे कारण हा नंबरच्या शेवटी आहे आणि डेसिमलच्या राईटला आहे. सो सगळे नंबर्स यामध्ये सिग्निफिकंट आहेत. आफ्टर दॅट या ठिकाणी पण हे सगळे सिग्निफिकंट आहेत, दॅट इज 1 2 3 4 5 6 6च्या 6 सिग्निफिकंट आहेत. हे 0 0 यासाठी आहेत कारण हे डेसिमलच्या राईट हँड साईडला आहेत. ओके, सो इन दिस वे ही एक्सरसाइज आपण सॉल्व केली आहे 2.7. नेक्स्ट आहे राउंडिंग ऑफ. आता राउंडिंग ऑफ आपण का करतो, जनरली जेव्हा आपल्याकडे खूप मोठे मोठे इक्वेशन्स असतात तेव्हा आपण राउंडिंग ऑफ करतो. So when performing calculations with measured quantities, the rule is that the accuracy of the final result is limited to the accuracy of the least accurate measurement. In the other words, the final result cannot be more accurate than the least accurate number involved in the calculation. म्हणजे काय, आपल्याला जो फायनल रिझल्ट मिळणार आहे, बऱ्याचदा खूप मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावे लागतात. सो आपल्याला जे काही फायनल रिझल्ट मिळणार आहे तर तो मोर ॲक्युरेट नसणार आहे दॅन द लिस्ट ॲक्युरेट नंबर इन्वॉल्ड इन द कॅल्क्युलेशन. सो आता हे तुम्हाला जसं जसं तुम्ही इक्वेशन सॉल्व कराल तसं तसं तुम्हाला कळत जाईल. सॉरी, थोडासा बॅकग्राऊंड आवाज आहे, माहीत नाही कोणाले. सो आता या ठिकाणी आहे राउंडिंग ऑफ. द फायनल रिझल्ट ऑफ अ कॅल्क्युलेशन ऑफन कंटेन्स फिगर्स दॅट आर नॉन सिग्निफिकंट. म्हणजेच काय, बऱ्याचदा जेव्हा आपण कॅल्क्युलेशन्स करतो तेव्हा जे आपल्याला फायनल रिझल्ट मिळणार आहे त्यामध्ये बऱ्याचदा सगळे फिगर्स सिग्निफिकंट असतीलच असं काही नाही. सो वेन दिस ऑकर्स द फायनल रिझल्ट इज राउंडेड ऑफ. मग जेव्हा अशा पद्धतीची कंडिशन असते तेव्हा आपण जो काही फायनल रिझल्ट येईल, म्हणजे जे पण काही फायनल काउंट असेल त्याचं आपण राउंडिंग ऑफ करतो. सो तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचदा जेव्हा आपण मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला जेव्हा 46.9 लिहायचं असेल तेव्हा आपण काय लिहितो, डायरेक्ट 47 लिहितो. बऱ्याचदा तुम्ही पर्सेंटेज सांगताना पण 98.9% असेल तर आपण डायरेक्ट 99% सांगतो. म्हणजे याचा अर्थ काय की हा जो शेवटचा डिजिट आहे हा नियर बाय आहे पुढच्या नंबरच्या. आता 98.9 मध्ये जर आपण 0.1 ॲड केलं तर आपल्याला 99 मिळणार आहे. मग फक्त 0.1चा डिफरन्स आहे ना, सो तो आपण राउंडिंग ऑफमध्ये कट करतो आणि डायरेक्ट 99 लिहितो. ओके, सो अशाच पद्धतीने पण जर 98.2 असेल तर मात्र आपण 99 लिहित नाही कारण या ठिकाणी 0.8चा डिफरन्स आहे. सो जेवढा डिफरन्स कमी असेल तेवढी आपण पुढचे डिजिट घेत जातो. ओके, सो तेच बेसिकली या ठिकाणी पण करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आता या ठिकाणी काही रूल्स आहेत, फॉलोविंग रूल्स आर यूज, ते आपण डायरेक्ट रूल्स बघूया. If the digit following the last digit to be kept is less than 5, then the last digit is left unchanged. जसं की मी आधी सांगितल्याप्रमाणे 98.2 असेल आणि हा 2 कसा आहे 5पेक्षा छोटा आहे, हा 2 जर 5पेक्षा छोटा आहे तर आपण याच्यामध्ये कोणतेही बदल करत नाही, हा नंबर असाच ठेवला जातो. राउंडिंग ऑफमध्ये देखील कोणतेही राउंडिंग ऑफ केलं जात नाही. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 46.32 ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 2 पण 5पेक्षा छोटा आहे आणि 3 पण 5पेक्षा छोटा आहे, म्हणजे बेसिकली हा नंबर 50पेक्षा छोटा आहे. ओके, सो त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये कोणतेही राउंडिंग ऑफ करणार नाही, डायरेक्ट 46 लिहिणार किंवा 46.32 पण लिहिणार किंवा डायरेक्ट 46 लिहिलं तरी पण चालणार आहे. पण त्याच्या संदर्भात जर आपण पुढे पाहिलं तर 52.87 हे जे आहे हे कसं आहे 5पेक्षा मोठं आहे. ओके, 7 पण 5पेक्षा मोठा आहे आणि 8 पण 5पेक्षा मोठा आहे. मग जेव्हा असे 2 डिजिट असतात तेव्हा आपण काय करतो, आधी 7चं कन्वर्जन आपण करणार आहोत
सेवन जर 5पेक्षा मोठा आहे याचा आधी आपण कन्वर्जन करणार आहोत. मग जेव्हा एखादा डिजिट 5पेक्षा मोठा असेल तेव्हा आपण त्याच्या आधीच्या डिजिटमध्ये +1 करतो. सो आता हा 7 5पेक्षा मोठा आहे, याला आपण काढणार आणि याच्याऐवजी 8मध्ये +1 करणार. मग या ठिकाणी 52.9 होणार. ओके. अजून आपल्याला जर सिग्निफिकंट फिगर अजून जर आपल्याला राऊंडिंग ऑफ करायचं असेल 52.9 आलं, पण तुम्हाला जर अजून राऊंडिंग ऑफ करायचं आहे तर हा डिजिट पाहायचा. हा जर 5पेक्षा मोठा असेल तर हा काढून टाकायचा आणि +1 करायचं. दॅट इज 53 येणार या ठिकाणी. ओके. म्हणजे ॲक्च्युअल राऊंडिंग ऑफ किती येणार आहे 53. आता हे डिपेंड करणार की तुम्हाला किती डिजिटपर्यंत राऊंडिंग ऑफ पाहिजे. 3 डिजिटपर्यंत पाहिजे असेल एवढंच लिहायचं. 2 डिजिटपर्यंत पाहिजे असेल तर एवढं लिहायचं. ओके. सो ते तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं जाणार की कोणत्या डिजिटपर्यंत राऊंडिंग ऑफ करायचं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला राऊंडिंग ऑफ करता यायला पाहिजे. ओके. सो या ठिकाणी बेसिकली 2च रूल आहेत. एक तर 5पेक्षा छोटा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे 46 लिहायचं आहे, किंवा तुम्ही छोटे छोटे करत जाणार आणि तुम्हाला ॲट दी लास्ट 46च मिळणार आहे. सो 46 लिहायचं आहे. आणि जर 5पेक्षा मोठी असेल डिजिट तर मग +1 करत जायचं आणि डिजिट रिमूव्ह करत जायचं. ओके. सो तुम्ही याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व केले, तुम्हाला अजून क्लिअर आयडिया मिळेल. अजून एक रूल आहे, शक्यतो आपण स्टेट बोर्डसाठी तो रूल वापरत नाही, CBSEसाठी वापरतो, बट तो पण तुम्हाला सांगून ठेवते. जर एखादा डिजिट आहे 46.5, आता हे तर झालं की 5चे छोटं असेल तर आपण काय जस्ट डिजिट्स रिमूव्ह करणार आणि मोठं असेल तर +1 करणार आणि डिजिट रिमूव्ह करणार. पण असं असेल तर की एक्झॅक्ट 5च्या सेम 5 म्हणजे 5च आहे त्या ठिकाणी, तर आपण काय करणार, तर हे पाहायचं की याच्या पुढे कोणता डिजिट आहे. म्हणजे इथे 5 आहे पण 5च्या आधी कोणता आहे, 5च्या आधी जर इवन नंबर असेल तर नो चेंज, या 5ला काढून टाकायचं. पण जर 5च्या आधी ऑड नंबर असेल, सपोज की 45.5 असेल तर याच्यामध्ये +1 करायचं म्हणजे 46 करायचं. ओके. पुन्हा एकदा सांगते, जर 46.5 असेल तर या ठिकाणी 5च्या आधी कोणता आहे, इवन नंबर आहे, तर आपण काहीच चेंजेस करणार नाही, जस्ट 5ला काढून टाकणार. पण जर 45.5 असेल म्हणजे 5च्या आधी जर ऑड नंबर असेल तर मात्र आपण याच्यामध्ये +1 करणार आणि 46 राऊंडिंग ऑफला येणार. ओके. सो हा रूल बेसिकली स्टेट बोर्डला नाही आहे, बहुतेक कारण तुमच्या बुकमध्ये दिलेलं नाही आहे, बट तरी पण लक्षात ठेवा. ओके. सो आता या ठिकाणी राऊंडिंग ऑफसाठी काही प्रश्न आहेत. फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी बघायचं की किती डिजिटपर्यंत राऊंडिंग ऑफ करायचं आहे. ओके. सो 1.223 आहे आणि अप टू 2 डिजिट्सपर्यंत करायचं आहे, म्हणजे फक्त पहिले 2च डिजिट या ठिकाणी असायला पाहिजेत. आणि हे डिजिट म्हणजे कसे, सिग्निफिकंट डिजिट्स, हां, सारे डिजिट्स नाही, सिग्निफिकंट असायला पाहिजेत. ओके. सो आता या ठिकाणी 1.2पर्यंत आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे फक्त पहिले 2 डिजिट ठेवायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल तर हे चेक करायचं की 5पेक्षा मोठे आहेत की 5पेक्षा छोटे आहेत. हा नंबर 5पेक्षा मोठा आहे की छोटा आहे, सो छोटा आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 3 रिमूव्ह करता येईल इझिली. त्याच्यानंतर 2 5पेक्षा मोठा आहे की छोटा आहे, छोटा आहे, म्हणजे इझिली रिमूव्ह करता येईल. सो राहिले किती 1.2, दॅट इज अप टू 2 डिजिट आपण राऊंडिंग ऑफ केलेलं आहे. ओके. सो 1.2 इज द करेक्ट आन्सर. आफ्टर दॅट 12.56 12.56 आहे, अप टू 3 डिजिटपर्यंत घ्यायचं आहे. शेवटचा नंबर पाहायचं आहे की मोठा आहे की छोटा आहे. 5पेक्षा तर 5पेक्षा मोठा आहे, याचा अर्थ आपल्याला जेव्हा 6 आपण रिमूव्ह करणार तेव्हा 5मध्ये +1 करायचं. सो 12.6 काय येणार आहे तुमचं करेक्ट आन्सर. 3 सिग्निफिकंट फिगर्स पाहिजे होते, 3 सिग्निफिकंट फिगर्स झालेले आहेत. आफ्टर दॅट आहे 122.17 4 डिजिट्सपर्यंत जायचं आहे. शेवटचा नंबर पहा कोणता आहे, तर दॅट इज 5पेक्षा मोठा आहे. सो ह्याला रिमूव्ह करताना 1मध्ये तुम्हाला +1 करावं लागेल. सो 122.2 इज युअर करेक्ट आन्सर. सो हे येणार आहे तुमचं राऊंडिंग ऑफ. नेक्स्ट आहे 231.5 3 डिजिट्सपर्यंत जायचं आहे. शेवटचा नंबर आहे =5, त्याच्या आधीचा नंबर पहा दॅट इज 1 आहे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, ऑड नंबर असल्यामुळे +1 करावं लागेल. सो 5ला रिमूव्ह करा आणि 232 तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे. सो या ठिकाणी पण दिलेलं आहे, दॅट इज 232 तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण राऊंडिंग ऑफ करतो. आय होप की तुम्हाला राऊंडिंग ऑफचे रूल्स समजले असतील, सिग्निफिकंट फिगर्स आणि त्याचे रूल्स समजले असतील. नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज डिटर्मिनेशन ऑफ मोलिक्युलर फॉर्म्युला. त्यामध्ये आपण पर्सेंट कंपोजिशन त्यासोबतच इम्पेरिकल फॉर्म्युला पाहणार आहोत. सो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.